नमस्कार, मी आशू तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तुम्हाला व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच दिसलं आहे की सगळ्या वायर आहेत, लॅपटॉपचं चार्जर आहे, मोबाईलचं चार्जर आहे, एक एक्सटेन्शन बोर्ड आहे आणि सगळ्या वायरचा सगळा गोंधळच गोंधळ की आता मला मोबाईलचं चार्जर वापरायचं आहे तर त्याची पिन कुठे आहे ती मला शोधायची आहे. म्हणजेच काय, आज तुम्हाला लक्षात आलं असेल की मी जे काही गोंधळ तुमच्यासमोर मांडला आहे तो ऑर्गनाईज कसा करायचा ह्याच्यावर आपला रिव्ह्यू असणार आहे. तर असाच एक छानसा प्रोडक्ट मला फ्लिपकार्टवर मिळाला आहे, ज्यालाच आपण म्हणणार आहे केबल मॅनेजमेंट बॉक्स किंवा केबल ऑर्गनायझर. तर तुम्ही बघू शकता, हा बॉक्स आपण वापरणार आहे आपला जो काही टेबलवरचा म्हणजे आपल्या वर्किंग स्पेसमध्ये किंवा आपला जो टेबल असतो ज्याच्यावर आपण लॅपटॉप ठेवतो, तुमचं काही कम्प्युटर असेल, मॉनिटर असेल किंवा मोबाईल चार्जिंग करण्यासाठी तुम्ही मेन बोर्डमधनं खाली एखादा एक्सटेन्शन बोर्ड घेतला असेल तर सगळा गोंधळ होऊन जातो आणि त्या गोंधळामुळं आपल्याला सुचत नाही की आता कोणती वायर कुठे काय आणि सगळी गर्दी गर्दी गर्दी. तर चला मग लगेच आपण बघणार आहोत रिव्ह्यू आपल्या प्रोडक्टचा, ज्याचं नाव आहे केबल ऑर्गनायझर बॉक्स किंवा केबल मॅनेजमेंट बॉक्स. तर हा एक प्लास्टिक बॉक्स आहे, तुम्ही बघू शकता. त्याचा मी हा फ्लिपकार्टवरनं घेतलेला बॉक्स आहे आणि जेव्हा मी हा बॉक्स घेतला तेव्हा मला ह्याची प्राईस मिळाली होती 296 रुपये फ्लिपकार्टवरनं. तर हा एक बॉक्स आहे, तुम्ही बघू शकता. जो बेस आहे त्याच्या दोन्ही बाजूला त्यांनी असे स्लॉट दिलेले आहेत आणि फ्रंट साईडला सुद्धा एक असा स्लॉट दिला आहे आणि बॉटमला बघितलं तर खालीसुद्धा तुम्हाला एक नेटसारखं म्हणजे खाली एक स्पेस आहे की ज्याच्यामधनं तुम्ही तुमच्या वायरचं कसं मॅनेजमेंट करू शकता की कोणती वायर कुठनं वापरायची, कशी वापरायची वगैरे असा तुम्ही वापर करू शकता. आणि एक सगळ्यात चांगला प्लस पॉईंट त्यांनी काय दिला आहे की एक लीड दिलं आहे जे आपण इझिली लावू शकतो आणि पुन्हा काढू शकतो. जेव्हा मी हा केबल ऑर्गनायझर बॉक्स घेतला तेव्हा लिटरली मला हे बॉक्स असं मी एक्सपेक्ट केलं होतं की हा बॉक्स छोटासा असेल आणि आल्यानंतर आपल्याला आता विचार करावा लागेल की आता मी कसं कोणते केबल म्हणा किंवा लॅपटॉपचं ॲडॅप्टर असेल चार्जरचं ते कसं सेट करू, कोणत्या वायर कशा लावू. पण ॲक्च्युली जेव्हा हा मला रिसीव झाला त्यानंतर मला ॲक्च्युअल आयडिया आली. तर जेव्हा सुरुवातीला मला ह्याचं डायमेन्शन अजिबात लक्षात आलं नव्हतं. तर आपण पूर्ण ऑर्गनाईज कसं करायचं त्याच्या अगोदर त्याचं काय डायमेन्शन आहे हे आयडिया येण्यासाठी पहिल्यांदा ते मेजर करणार आहे. तर एका स्केलने मी आता मेजर करते आणि मेजर केल्यानंतर मला लक्षात येतं आहे की नियर बाय ह्याची लांबी जी आहे ती 33 सेंटीमीटर इतकी आहे आणि बाकी आता आपण त्याची उंची बघणार आहे बॉक्सची. तर ती तुम्हाला पण व्हिडिओमध्ये दिसत असेल की स्केलने मी ती जर मेजर केली तर ती माझ्या अंदाजे 12.5 ते 13 सेंटीमीटर इतकी आहे. म्हणजे लांबी आणि रुंदी ह्याचा तुम्हाला अंदाज आला असेल की ह्याची लांबी रुंदी किती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जी आपल्याला बघायची आहे ती म्हणजे त्याची क्वालिटी. तर प्लास्टिकची क्वालिटी खरंच चांगली आहे. प्लास्टिक बॉक्स आहे ज्यालाच आपण केबल मॅनेजमेंट बॉक्स असं म्हणतो. तर चला सुरुवातीलाच ज्या वायरचा गोंधळ मी तुम्हाला दाखवला होता तो आपण ह्या ऑर्गनायझरमध्ये ठेवून कसा सॉर्ट आऊट करू शकतो, म्हणजे कसा आपला वर्किंग स्पेस आपण नीट आणि टायडी व्यवस्थित ठेवू शकतो ते आपण एकदा चेक करणार आहे. तर सुरुवातीलाच मी तुम्हाला एक वायर त्याच्यानंतर एक्सटेन्शन बोर्ड असं दाखवलं होतं. तर एक फॉर एक्झाम्पल म्हणून फक्त मी तुम्हाला की आपण कसं ऑर्गनाईज करू शकतो ह्याचा एक छोटासा डेमो तुम्हाला देते जो ह्या मॅनेजमेंटचा ॲक्च्युअल उपयोग आपल्याला लक्षात आणून देईल. तर पहिल्यांदा मी काय केलं, माझ्याकडं जो एक्सटेन्शन बोर्ड होता तो मी पहिल्यांदा ह्या जो काही मॅनेजमेंट बॉक्स आहे त्याच्या बॉटममध्ये व्यवस्थित ठेवला आहे आणि त्याची फक्त जी केबल आहे ती आपण फक्त काय करणार आहे, बाहेर ठेवणार आहे. त्याच्यानंतर दुसरं काय, एक आहे माझं मोबाईल चार्जर जे आपल्याला प्रत्येकाला नेसेसरी, काही नसलं तरी चालेल पण मोबाईल मस्ट आहे. तर मी काय केलं, माझे मोबाईल चार्जर आहे तो लावला. त्याची पूर्ण वायर जी आहे मला जेवढी लागते तेवढी मी बाहेर काढून घेणार आणि बाकीची राहिलेली आहे ती मग ऑर्गनायझरमध्ये ठेवली आहे. त्यानंतर सेम असाच माझ्याकडे एक लॅपटॉपचा चार्जर आहे, तो सुद्धा आता मला ठेवायचा आहे. आणि हेच मी जर सगळं बाहेर ठेवलं तर माझा गोंधळ काय असेल हे तुम्हाला लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल मी परत एकदा दाखवते की ह्या सगळ्या वायर टेबलवर ठेवल्यानंतर काहीच कळणार नाही की कोणती वायर कोणती आहे. आता मी काय केलं आहे,
माझा मोबाईल चार्जर आहे, एक्सटेन्शन बोर्ड आहे, ते सगळं मी आतमध्ये ठेवलं आहे आणि व्यवस्थित आता माझ्याकडे कडेला स्पेस आहे. त्या स्पेसमध्ये मी काय करणार आहे, माझं मोबाईलचं ॲडॅप्टर जे आहे ते व्यवस्थित ह्याच्यात तुम्ही प्लास्टिक टॅग असतात किंवा चे बँड भेटतात, तर त्याने वायर व्यवस्थित फोल्ड करून आतमध्ये ठेवू शकतात जर तुम्हाला एक्स्ट्रा होत असेल तर. आता ही माझ्या लॅपटॉपची चार्जरची वायर आहे. मला लक्षात आली की खूप मोठी वायर बाहेर राहिली आहे आणि मला टेबलवर एवढ्या वायरची गरज नाही आहे. तर मी काय करणार, इझिली तिला व्यवस्थित फोल्ड करणार आणि मला जेवढी पाहिजे तेवढीच वायर मी फक्त काय करणार आहे, बाहेर ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने मी माझ्या 3 महत्त्वाच्या गोष्टींच्या वायर्स ज्या आहेत त्या व्यवस्थित ह्या ऑर्गनायझरमध्ये सेट केल्या. आणि नंतर ह्याचा प्लस पॉईंट असणारी गोष्ट कोणती आहे ऑर्गनायझर, की त्याचं जे वरचं लीड आहे ते आपण ह्याच्यावर व्यवस्थित लावू शकतो. म्हणजे काय, सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलेला गोंधळ वायरचा आणि आता जर तुम्ही हा बॉक्स बघितला तर तुम्हाला फक्त 3 वायर दिसत आहेत. एक आहे लॅपटॉपचं चार्जिंग वायर, दुसरी आहे एक्सटेन्शन बोर्ड जी मेन तुमच्या बोर्डमध्ये जाणार आहे, आणि एक आहे माझी मोबाईलची चार्जर. तर आता मी काय करते, मला एखादा मोबाईल म्हणा किंवा एखादं हेडफोन असेल त्याला चार्ज करायचं, तर मी काय करणार आहे, असं चार्जर लावून देणार आहे आणि इथे ठेवून देणार आहे. जर मोबाईल असेल तर तुम्ही मोबाईल ठेवणार आहे आणि ह्याच्यामध्ये असं उभा करून ठेवणार आहे की तुमच्या ह्या ऑर्गनायझरमध्येच तुमच्या ज्या वस्तू असतील त्या व्यवस्थित ठेवल्या जातील. म्हणजेच काय, ओव्हरऑल जर ह्या ऑर्गनायझरचा रिव्ह्यू तुम्ही मला विचारला तर खरंच बेस्ट आहे. तुम्हीच बघू शकता की सुरुवातीला दाखवलेला गोंधळ आणि आता तुमच्यासमोर मी ह्या 3 गोष्टी, आता ही एक केबल आहे, ही मेन एक्सटेन्शनची जी मेन तुमची बोर्डला जाईल. म्हणजे बाहेर आता फक्त आपल्याला काय दिसतं आहे की 2 केबल आपल्याला फक्त दिसत आहे. म्हणजे पूर्ण जो गोंधळ होता, गर्दी होती टेबलवरची, ती आपण कमी केली आहे. म्हणजे काय, ह्याच्यापेक्षा जास्त तुमच्याकडे असेल समजा चार्जर किंवा तुमचं ऑफिसचा लॅपटॉप असेल, घरचं लॅपटॉप असेल, असे सगळे लॅपटॉप असतील 2 किंवा मॉनिटर असेल, तर त्या सगळ्यांची तुम्ही व्यवस्थित ह्या ऑर्गनायझरमध्ये वायरचं सेटअप करून तुम्ही ठेवू शकता आणि तुमचा वर्किंग स्पेसला जास्तीत जास्त अस्थेटिक लूक देऊ शकता. अस्थेटिक लूकपेक्षा आपलं वर्किंग स्पेस जर क्लीन असेल किंवा नीट असेल तर आपल्याला काम करायला भरपूर उत्साह येतो. तर मला वाटतं की हा प्रोडक्ट घेतल्यामुळे ना मला खरंच छान एक्सपिरियन्स आला की टेबलवरची जी गर्दी आहे ती आपण व्यवस्थित मॅनेज करू शकतो. तर हा बॉक्स मग तुम्ही एक तर तुमच्या वर्किंग स्पेसवर टेबलवर भिंतीच्या बाजूला सरकून ठेवू शकता किंवा तुम्ही टेबलच्या खाली पण सेट करू शकता. म्हणजे तुमच्यावर आहे की तुम्हाला हा ऑर्गनायझर कशा पद्धतीने वापरता येईल. सेम तुम्ही बघताय की लीडला वरती इथे पण त्यांनी स्लॉट दिलेत. म्हणजे ह्या अख्ख्या ऑर्गनायझरमध्ये त्यांनी किती स्लॉट दिलेत, तुमच्या टॉपला पण आहेत, बाजूला पण आहे, त्यानंतर इकडच्या साईडला पण आहेत. फक्त एकच बाजू अशी आहे का जिला त्यांनी स्पेस किंवा स्लॉट दिलेला नाही आहे. आणि वरच्या बाजूला म्हणजे तुम्ही काय, इवन तुम्ही चार्जर लावले तर तुम्हाला इकडनं बाजूने नसेल येऊत, तर तुम्ही काय करू शकता, वायरचे पॉईंट जे आहेत ते इथनं काढू शकता आणि इथेच मोबाईल ठेवून तो चार्जिंगला लावू शकता. पण मला चार्जर त्याच्यामध्ये बसलं नव्हतं म्हणून मी काय केलं, ही माझी केबल जी आहे ती इकडनं बसवली. आत्ताच्या नवीन ॲडॅप्टर, मोबाईलच्या चार्जिंगचे ॲडॅप्टर थोडे मोठे असतात, तर ते वायर तुम्हाला इकडनं बाजूला पण घेता येऊ शकते. आपण आपल्या कन्व्हिनियन्सनुसार आपला एक्सटेन्शन बोर्ड आणि बाकीच्या ज्या पिन्स आहेत त्या व्यवस्थित सेट करून आपला जो स्पेस आहे, वर्किंग स्पेस, तो एकदम ॲस्थेटिक, नीट, क्लीन आणि एकदम गर्दी नसलेला बनवून आपल्या कामाची इफिशियन्सी वाढवू शकतो. तर मला जर हा तुम्ही प्रोडक्ट विचारला तर मी हायली रेकमेंड करेल की तुम्ही तुमच्या टेबलवरची गर्दी जी आहे ती कमी करण्यासाठी 100% या प्रोडक्टला जाऊ शकता. मी फ्लिपकार्टवरनं घेतला होता, त्यावेळी मला व्हाईट कलर आणि ब्लॅक कलर असे 2 कलर मिळाले होते. तर मी ब्लॅक कलर घेतला होता जेणेकरून आपले हात जरी लागले तर जास्त मळालेला दिसू नये. तर त्यासाठी मी हा ब्लॅक कलर घेतला होता. तुम्हाला जर हा बॉक्स आवडला असेल तर तुम्ही नक्की फ्लिपकार्ट चेकआउट करा. दुसऱ्या पण साईटला मिळेल, पण मला फ्लिपकार्टला मिळाला होता. तर हा ऑर्गनायझर बॉक्समुळे तुम्हाला कळालं की आतमध्ये सगळा वायरिंगचा गोंधळ आपण ह्याच्यामध्ये सेट करून टाकला आहे आणि बाहेर आपण फक्त ठेवलं आहे 2 पॉईंट जे खूप व्यवस्थित आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला काहीच टेबलवरचा गोंधळ जो आहे तो बघायला मिळत नाही. तर शुअरली तुम्ही ह्या प्रोडक्टसाठी जाऊ शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. धन्यवाद.